नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आणि आत्ता मी हे पुण्याहून रेकॉर्डिंग करतोय, कारण मी काही दिवसाकरता पुण्याला आलेलो आहे. एक अतिशय अभूतपूर्व घटना या रविवारी घडली आणि त्या घटनेची कोणी आत्तापर्यंत कल्पना देखील केली नव्हती. आपल्याला माहिती आहे, रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध गेली 2-2.5 वर्ष चालू आहे आणि अजून त्या युद्धाला उतार पडण्याची काही चिन्ह नाहीत. खरं म्हणजे इस्तंबूलमध्ये म्हणजे तुर्कस्तानच्या राजधानीमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची युद्धबंदी करताची बैठक चालू होती. परंतु या बैठकीच्या वेळेलाच युक्रेननी रशियामध्ये इतका मोठा हल्ला चढवलाय, की ज्याची कल्पनाही कधी रशियन प्लॅनर्सनी केली नसेल. आणि हा हल्ला अतिशय भयानक आहे. रशियाच्या आतमध्ये म्हणजे युक्रेनच्या सीमेपासून रशियाच्या आतमध्ये हजारो किलोमीटर्स वरती जाऊन युक्रेनच्या सैन्यानी हल्ला केलेला आहे. हा हल्ला ड्रोन्स वापरून केलेला आहे. म्हणजे कन्व्हेन्शनल कुठलंही शस्त्र वापरलं नाही. पण ड्रोन्स वापरून रशियाच्या मिलिटरी विमानतळांवरती 5 रशियाच्या एअर बेसेसवरती प्रचंड मोठे हल्ले झाले. या हल्ल्यामध्ये असं म्हटलं जातं, की जवळ-जवळ 1,200 ड्रोन वापरले गेले. आणि हे ड्रोन कशा पद्धतीने वापरले, हे सगळे ड्रोन सेल्फ डिस्ट्रक्ट ड्रोन होते. त्यांच्यामध्ये कॅमेरे पण लावलेले होते. त्यामुळे ते हल्ला करतानाचं प्रमाणपत्र सुद्धा मिळत होतं. म्हणजे युक्रेनमध्ये जर आपल्या इथल्या केजरीवाल आणि काँग्रेससारखी दळभद्री लोकं असली, की आम्हाला हल्ल्याचा सबूत दाखवा, सबूत गँग असती, तर त्या सबूत गँगला सुद्धा दाखवण्याकरता त्यांनी हल्ल्याचं चित्रण सुद्धा केलंय असं म्हणतात. आणि केलं काय? आता मी तुम्हाला हे कसं घडलं ते सांगतो. 1.5 वर्ष या हल्ल्याची तयारी सुरू होती. लक्षात ठेवा 1.5 वर्ष. अशा प्रकारचा हल्ला कोणीही आतापर्यंत रशियावर केलेला नव्हता. रशियाची S-400 आणि S-500 या अँटी मिसाईल सिस्टम इतक्या चांगल्या आहेत, की भारताने परवा पाकिस्तानचे जे सगळे अ, हल्ले आले होते भारतावरती, ते या S-400 वापरून निकामी ठरवले. अतिशय चांगला वापर S-400चा भारताने केला. रशियाकडे तर अर्थात याहून ॲडव्हान्स्ड अँटी मिसाईल सिस्टम आहे. परंतु हा हल्ला मिसाईलनी झालाच नाही हो. हा हल्ला केला ड्रोननी. बरं ड्रोन सुद्धा काय असतं, की ड्रोन हे अतिशय छोटंसं युनिट असतं. 4 पंखे असतात त्याला हेलिकॉप्टरसारखे. ते हवेत उडतं. त्याला रिमोट कंट्रोल असतो आणि त्याच्यामध्ये कॉम्प्युटर माहिती घेण्याची क्षमता भरपूर असते. सॅटेलाईटकडनं ड्रोन आपलं फीड घेऊ शकतो. आपलं लक्ष त्या सॅटेलाईटकडनं त्याला मिळू शकतं आणि त्या लक्ष्य वापरून हा ड्रोन जाऊन सबंध तिथे हाहाकार करू शकतो. ड्रोनचे 2 प्रकार असतात. एक ऑब्झर्व्हर ड्रोन जो सगळ्याचं निरीक्षण करतो आणि दुसरे कामिकाझी ड्रोन. कामिकाझी हा शब्द जपानी विमान दलानी वापरलेला आहे. कामिकाझी इन जपानच्या पद्धतीमध्ये पूर्वजाचं भूत जपानी भाषेमध्ये. तर हे कामिकाझी जे असायचे, ते आपलं विमान दारुगोळ्यांनी भरलेलं विमान शत्रूच्या दारुगोळ्याच्या साठ्यावरती किंवा विमानावरती किंवा जहाजावरती नेऊन आदळायचे. अर्थातच मोठा स्फोट व्हायचा. त्यात तो वैमानिक आणि विमान पूर्णपणे नष्ट व्हायचं. एक प्रकारचा सुसाईड बॉम्बच होता तो. तर या प्रकारचे ड्रोन फक्त मानवविरहित ड्रोन अ, युक्रेनने वापरलेले आहेत. आणि युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी हे मान्य केलेलं आहे, की हो आम्ही हे ड्रोन वापरून रशियामधली महत्त्वाची स्थळं उडवली. काय-काय उडवलं रशियामध्ये? रशियामध्ये 5 वेगळ्या-वेगळ्या विमानतळांवरती मुर्मान्स्क हे रशियाच्या उत्तरेला अ, उत्तर समुद्र जो आहे, त्याच्या किनाऱ्यावरती बंदर आहे. तिथे एक मिलिटरी बेस आहे. त्याच्यानंतर इर्कुटस्क. इर्कुटस्क हे सायबेरियात जाऊन जवळ-जवळ राजधानी सायबेरियाची आहे असं म्हणा ना. असा इर्कुटस्क अ, जागा आहे. इव्हानोव्हा हा मॉस्कोपासून अगदी जवळ आहे एअरबेस. रायझान आणि अमूर. अमूर हा बैकल सरोवराच्या जवळचा एअरबेस आहे. एअरबेस म्हणजे वायुदलाचं अ, अड्डा, वायुदल केंद्र. तर अशा ठिकाणी म्हणजे हे युक्रेनपासून खूप लांब आहे. तो तुम्ही नकाशा बघितला की तुम्हाला कळेल, की हे युक्रेनपासून अतिशय लांब आहे. इथपर्यंत जर युक्रेनचं मिसाईल आलं असतं, तर रशियाच्या अँटी मिसाईल सिस्टमनी त्याचा केव्हाच खात्मा केला असता. इथपर्यंत जर युक्रेनचं बॉम्बर आलं असतं, तर रशियाची अँटी बॉम्बर जी यंत्रणा आहे, अँटी एअरक्राफ्ट गन, त्या वापरून त्यांनी या वैमानिकाचा धुव्वा उडवला असता. परंतु इथपर्यंत केवळ ही ज्वालाग्रही बोळे घेतलेल्या बायका
कामगार बायका वाटत होत्या तिकडच्या नगर जिल्ह्यातल्या वगैरे, त्या आल्या आणि त्यांनी अ, हे संबंध अखेरीस घडवलं. ते कसं घडवलं ते आपल्याला सांगतो. प्रथम त्यांनी एक ट्रक तयार केला. ट्रक म्हणजे असा मोठा कंटेनर ज्याच्यावरती लोड करतात असा मोठा कार्गो ट्रक. त्या ट्रकचं रजिस्ट्रेशन रशियातलं होतं. म्हणजे ह्याच्यात काही रशियन लोकांना फितवण्यात आलेलं होतं. ते ट्रकला इकडे आणलं होतं. त्या ट्रकच्या डोक्यावरती एक कंटेनर लोड केला. जहाजात कंटेनर असतात ना, तसा कंटेनर. त्या कंटेनरामध्ये अर्ध्याहून जास्ती भागामध्ये त्यांनी रिकामी जागा ठेवली आणि त्या रिकाम्या जागेमध्ये निरुपद्रवी काही धान्य, काही बूट, चपला म्हणजे एक्सपोर्ट-इम्पोर्टचा माल भरून टाकला. पण त्याच्या वरती मात्र एक फॉल्स सीलिंग लावलं. फॉल्स सीलिंग म्हणजे वरनं वाटायचा संबंध ट्रक भरलेला आहे. पण प्रत्यक्षात ट्रकमध्ये खालच्या मजल्यावर काय आहे ते वरच्या मजल्यावर कळत नसे. आणि वरच्या मजल्यावर त्यांनी लपवून ड्रोन जो रशियाने आपल्याला पुरवलेला आहे, त्याला जिओ स्पेशियल ड्रोन म्हणतात. तर असा ड्रोन तिथे वरच्या भागात होता. त्या ड्रोनच्या गळ्यात त्याने नवीन घातली हार वगैरे ड्रोनला एक घातला त्यांनी आणि या ड्रोननी काय केलं, या ड्रोननी जाऊन त्या विमानतळावरती हल्ला चढवला. कारण ड्रोनला सॅटेलाईट फीड नाटोमधनं मिळत होतं. नाटोचं सॅटेलाईट फीड त्याला मिळत होतं, की आपल्याला कुठल्या विमानतळावर जायचंय, कुठे हल्ला करायचा आहे. आणि नेमकं त्या विमानतळावर जाऊन तिथे असलेली फायटर विमानं, लढाऊ विमानं ती नष्ट करण्यात आली. साधारण ही विमानं 41 ते 50 एवढी विमानं त्यांनी नष्ट केली आहेत. आणि लांब-लांबचे एअरबस आहे. तुम्ही नकाशात बघितलं तर हे एअरबस हे वायुदलाचे केंद्र खूप रशियाभर पसरलेली आहेत. आणि तिथे युक्रेन येऊन पोहोचू शकेल यावरती रशियनांचा विश्वासच नव्हता. अहो, वाटेत संपूर्ण रशिया ओलांडायचा आहे. अर्धा रशिया तरी ओलांडायचा आहे. आणि रशियन डिफेन्स सिस्टम काही कुचकामी नाहीये. त्यांनी यांना कधीच पकडलं असतं. यांनी काय केलं, यांनी हा जो ड्रोन होता, तो फोल्ड करून या कंटेनर लॉरीमध्ये भरला. कंटेनर लॉरीच्या वरच्या भागात हा असे ड्रोन्स अनेक भरले आणि खाली मी म्हटलं असं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी भरल्या होत्या. धान्य-धुन्य, बूट-चपला जे काही एक्सपोर्ट-इम्पोर्टचं सामान असतं तसं. आणि रशियन कस्टम्सनी आता त्यांना फितवलं होतं यांनी का त्यांना असं जेन्युइनली वाटलं, की हा मालाचा ट्रक आहे आणि त्यांनी या ट्रकला जाऊ दिलं. बरं ट्रकमध्ये ड्रायव्हरांची कागदपत्र रशियन होती, ट्रकची कागदपत्र रशियन भाषेत होती. असा सगळा प्लॅनिंग करून हा हल्ला केलेला आहे. आणि हा हल्ला झाल्यानंतर रशियाचं प्रेस्टीज एकदमच कुठल्या कुठे डाऊन झालेलं आहे. कारण आता असं दिसतंय, की रशिया स्वतःवरचे हल्ले सुद्धा रोखू शकत नाही. आपल्या मित्रांना काय मदत करणार आणि काय हल्ला करणार. तर असा हा अतिशय चित्तथरारक हल्ला आपण करू शकलो. हे सगळं श्रेय वैज्ञानिक दृष्टी जी आपल्या पंतप्रधानांनी आपल्या प्रजेमध्ये बाणवली. तशाच प्रकारची वैज्ञानिक दृष्टी अमेरिकेने बाणवली होती आणि जरी युक्रेनचे युक्रेनची जी स्पाय संस्था आहे, गुप्तहेर संस्था, त्याचे चेअरमन एस-बी-यूचे चेअरमन वासिल माल्युक वासिल माल्युक यांनी सांगितलं, की आम्ही जवळ-जवळ अ, रशियाची A-50 स्पाय प्लेन पण उडवलंय, म्हणजे अवॅक एअरप्लेन पण उडवलंय. TU-95 आणि TU-22 ही त्यांची फायटर्स उडवली आहे आणि $2 अब्ज नुकसान आम्ही आता रशियाचं केलेलं आहे. युक्रेनसारखा एवढासा देश रशियासारख्या महासाम्राज्य देशाला इतक्या तातडीने हरवू शकेल, इतक्या तातडीने त्यांचं नुकसान करू शकेल, यावर तर जगात कोणाचा विश्वासच बसलेला नाही. अर्थात हे करण्यामध्ये युक्रेनमध्ये दडून असलेले जे क्रांतिकारक आहेत, त्यांचे साथीदार जे रशियामध्ये आहेत, युक्रेनला सहानुभूती असणारे, त्यांची खूपच मदत झाली असणार. रशियन कस्टम्समधनं यांना सोडवलं, रशियाच्या पोलिसांना यांचा सुगावा न लागून देणं, असं सगळं त्यांनी केलं आणि तरीसुद्धा यातले काही क्रांतिकारक तर परतही आलेले आहेत. परत म्हणजे कुठे? युक्रेनमध्ये परत आलेले आहेत. आता उरलेल्यांनी मात्र स्वतःला नष्ट करून घेतलं. सुसाईड बॉम्बच त्यांच्याबरोबर होते आणि पकडून जाण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःला नष्ट करून घेतलं. रशियाच्या हातात काही कुठला पुरावा याच्यात मिळाल्याचं दिसत नाही. आता हा हल्ला का केला? हा हल्ला केवळ एकाच कारणाने केलाय, की युक्रेनला दमवून टाकायचं आणि त्याला सांगायचं, की तुमचा नाश करण्याची शक्ती आमच्यात आहे. बऱ्या बोलाने नीट वागा, नाहीतर मात्र तुमची अवस्था गंभीर आहे. आणि आता अर्थात रशियन लोकांच्या लक्षात आलं असेल, की तेलाची जी समृद्धी रशियाकडे आहे, त्या तेलाच्या समृद्धीच्या विश्वासाशिवाय दुसरं काहीही नाहीये. आणि रशियाने पाहता-पाहता या ड्रोननी केलेला हल्ला नुसता बघत राहिले.
त्यांना कल्पनाही नव्हती की आपल्याकडे तेल आहे, आपण सुपरसत्ता आहोत, आपल्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. तरी सुद्धा युक्रेन सारख्या एका बारक्याशा देशाने आपलं नाक की कापलं आणि खरंच नाक कापलं गेलंय. आणि आता लगेच युरोपचे बाकी देश सुद्धा जोरात आले. काईर स्टामर हे युकेचे म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान यांनी तर सांगितलंच आहे, की आता बहुतेक कम्युनिस्ट लढाई रशियाशी लढायला आता तो कम्युनिस्ट राहिलेला नाही खरं म्हणजे रशिया. पण रशियाशी लढायला आम्हाला युद्धात उतरायला लागेल. त्यामुळे ब्रिटनची युद्ध तयारी आता सज्जच सुरू झालेली आहे. आता त्यांना असं वाटतंय, की युक्रेन करता जे व्होलोडिमीर झेलेन्स्की होते, तसे ब्रिटन करता काईर स्टामर हे चर्चिलच्या भूमिकेत आलेत की काय, अशी एक शक्यता लोकांना आता वाटायला लागली आहे. जाऊन रशियाचा निःपात करूया, रशियाला आपण नष्ट करूया, असं म्हणण्यापर्यंत त्यांची आता बोली गेलेली आहे. परंतु हे जे काही झालं, हे फक्त रशियातच झालं म्हणून आपण शांत बसण्याचं कारण नाही. तुम्ही विचार करा, अशाच प्रकारची कुठलीही ऑपरेशन भारतामध्ये सहजी घडू शकते. हे दहशतवादी असतात ना, हे एकमेकांच्या संपर्कात असतात. एकमेकांनी कशा हल्ले केले, त्यांना काय अनुभव आले, त्याच्यातनं काय सुधारणा करायला पाहिजे, याच्याबद्दल त्यांची चर्चा चालते. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, भारतात जर हल्ला करायचा झाला, तर निश्चितपणे ते मुंबईला जर केला, तर सांताक्रूझ विमानतळावरती हल्ला करतील. आणि सांताक्रूझ विमानतळाच्या आजूबाजूला एवढी झोपडपट्टी आहे आणि एवढे रोहिंग्या आणि बांगलादेशी लपून बसलेत, की तिथे या क्रांतिकारक लोकांना रशियन क्रांतिकारक लोकांना लपून बसण्यात काही अडचण नाहीये. ते मुंबईला पांगळी करून सोडतील. सांताक्रूझला जर हल्ला झाला, तर अर्धी मुंबई कट ऑफ होते आणि उरलेल्यांना पुढे कसं जायचं ते कळत नाही. तर तो एक हल्ला होऊ शकतो आणि तो हल्ला करायला त्यांना फार मेहनत करायला लागत नाही, कारण आपले ड्रायव्हर आणि पाकिस्तानी ड्रायव्हर सारखेच दिसतात. त्यांची बोली पण सारखीच असते. त्यांना फितवावं लागतं. तेवढं फितवून जर पाश्चात्य देशाचा हल्ला करणार असले, तर आपण काय करायचं? तर आपण ही काळी आपण काय करायचं? तर आपण आपली सिक्युरिटी अतिशय टाईट केली पाहिजे. आपले सगळे एअर बेसेस अगदी मुंबईचे सुद्धा झोपडपट्ट्यांनी वेढलेले आहेत. झोपडपट्टीमध्ये अतिशय जास्त प्रमाणावर रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसलेले आहेत. आता मानवाधिकाराची अजिबात काळजी करायची नाही. तिथे जे रोहिंग्या असतील, त्या सगळ्यांना उचलून त्यांची गठारी वळायची. त्यांच्याकडे कागदपत्र असले, नसले तरी आपण आता आपल्या पोलिसांनी त्याची पर्वा करायची नाही. आपल्या कोर्टाने पण लक्षात घेतलं पाहिजे, की रोहिंग्यांचे लाड खूप झाले. देशाच्या गळ्याला नख लावायची पाळी आली, तरी तुम्ही जे रोहिंगे आणि ह्युमन राईट्सचे लाड करत असला, तर तुम्हाला सुद्धा याच्याबद्दल काहीतरी तारतम्य असायला पाहिजे, असं माझं एक भारतीय नागरिक म्हणून स्पष्ट मत आहे. त्यामुळे आता हे संकट आपल्या दाराशी येऊन ठेपलेलं आहे. उद्या पुण्याचंच उदाहरण घेऊ. पुण्याच्या लोहगावला असे 4 ट्रक त्यांनी आणून सोडले आणि त्या ट्रकमधनं हे ड्रोन बाहेर पडले आणि त्यांनी हा हाहाकार उडवला, तर आपल्याला परवडणार आहे का? त्याच्यापेक्षा त्याच्या आजूबाजूला जे काही रोहिंगे बंगाली राहतात, सगळ्यांना उचलून गचांडी मारून हाकलून द्यायचं. सरळ रीतीने गेले तर ठीक, नाहीतर एका नावेत सोडून नाव समुद्रात ढकलून द्यायची, जगतील किंवा मरतील त्यांचं नशीब. कारण हा जो आजार आहे रोहिंग्या आजार आणि त्या रोहिंग्या आजाराने आपल्या लेफ्टिस्ट चळवळीला मिळालेलं जे सगळं जीवदान आहे, ते आता हाताबाहेर चाललेलं आहे. या लोकांमधनंच पंचमस्तंभीय कारवाया करणारे गुप्तहेर असतात आणि ते अशा प्रकारचे ड्रोन उडवून आपली संपूर्ण हवाई सेनेला वेठीस धरू शकतात. त्यामुळे आता मानवाधिकारांचे फाबजील लाड खूप झालेले आहेत. आता यांना म्हणावं, की आता देशाधिकार आमच्या देशभक्ती नागरिकांचा आहे. तो जपण्याची वेळ आलेली आहे. यांनी आता इथनं निघून जावं. सरळपणे गेले तर ठीक, तर लाथ मारून यांना हाकलून दिलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. माझी खात्री आहे, की मी हे सगळं सांगितलेलं आपल्याला पटलं असेल. असं जर पटलं तर जनमताचा रेटा देखील सरकारवर येऊ दे, की न्यायालय संस्था काय करेल आणि काय नाही याची भीती बाळगायच्या ऐवजी तुम्ही आता भारतातली जनता काय करेल आणि काय नाही याची भीती बाळगायला शिका. तसं जर झालं तरच येणाऱ्या संकटातनं आपण निसटू शकू. नाहीतर मात्र ते संकट आपल्या डोक्यावर येऊन ठेपलेलंच आहे. असो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद आणि नमस्कार.